पुन्हा एकदा स्वागत। खरं तर चौफेर महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण विविध घडामोडी आज पाहिलेल्या होत्या। त्यानंतर या क्षणाला येणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आणि ती म्हणजे रामलल्लांची मूर्ती जी आहे ती याच माध्यमातून थेटपणे नेण्यात आलेली आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरामध्ये आता प्रवेश करणार असल्याची थेट दृश्य एबीपी माझावर सगळ्यात आधी आपल्याला एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळतात। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने विविध कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याची थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय। अयोध्येतील कार्यशाळेमधून श्रीरामांची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे आणि याच गाड्यांच्या ताफ्याच्या माध्यमातून अयोध्येमधील कार्यशाळेमधून श्रीरामाची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ होत असल्याची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे, ज्याची सगळ्यात आधी पहिली आणि एक्सक्लुझिव्ह झलक केवळ आणि केवळ एबीपी माझावर आपण या क्षणाला पाहतोय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। वेदांत, श्रीरामांची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ होत असल्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण यावेळेला दाखवतो आहोत। कसा अनुभव आहे हा तुमच्यासाठी जो आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहात? नक्कीच आपण बघितलं खरं तर दुपारीच ही मूर्ती मंदिराकडे जाणार होती। याच कार्यशाळेमध्ये विवेक सृष्टी ट्रस्ट या ठिकाणची असलेल्या कार्यशाळेमध्ये ही मूर्ती घडवण्यात आली होती आणि आता या ठिकाणाहूनच ही रामलल्लाची मूर्ती पुढे आता राम जन्मभूमी म्हणजे जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराकडे जाते। आज गृहप्रवेश होणार आहे, त्याच मंदिर परिसरामध्ये भ्रमण या मूर्तीचं केलं जाणार आहे आणि त्यानंतर उद्या ही मूर्ती स्थापित केली जाणार असल्याची माहिती आहे। एकीकडे विधी प्राणप्रतिष्ठेचे चालू आहेत आणि दुसरीकडे आता या रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुरक्षा कडेकोट आहे, कारण इथून साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर अयोध्येचं राम मंदिर आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कॉन्वॉय मध्ये आता हा जो ट्रक आपण बघतो या ट्रक मध्ये ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती पुढे आता मार्गस्थ होईल। अगदी केंद्रीय सुरक्षा सुद्धा इथे आहे, उत्तर प्रदेश पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथनं आता ही मूर्ती पुढे मार्गस्थ होताना आपण या दृश्यांमधनं बघतोय। दुपारचा खरं तर वेळ होता, मात्र अगदी सुरक्षेच्या कडेकोट सुरक्षेमध्ये आता ही मूर्ती मार्गस्थ होतीये। ट्रस्टी म्हणजे राम जन्मभूमीचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे जे सदस्य आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, महंत आहेत आणि हे सदस्य आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, महंत आहेत आणि हे सगळे महंत या ठिकाणी आल्यानंतर काही इंजिनियर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि इथून पुढे आता हा जो ट्रक आहे या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुढे राम जन्मभूमी जिथे राम मंदिर निर्माण झालेलं आहे तिथे आता ही मूर्ती जाईल, तिथे मूर्ती भ्रमण केलं जाईल आणि त्यानंतर ज्या पुढच्या विधी आहेत त्या विधी सुद्धा पुढच्या 4 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि हा ट्रक आपण बघतोय ज्यामध्ये रामलल्लाची मूर्ती आहे पूर्णपणे कव्हर केलेली, पूर्णपणे झाकलेली ही मूर्ती आहे, कारण प्राण प्रतिष्ठेच्या वेळीच खरं तर या मूर्तीचं रूप आपल्याला पाहायला मिळेल ते 22 जानेवारीला आणि त्यामुळे प्राण प्रतिष्ठेच्या विधी जरी सुरू असले तरी आता ही मूर्ती याच विवेक सृष्टी या कार्यशाळेतून पुढे आता मार्गस्थ होतीये। आपले कॅमेरामॅन दीपेश